नमस्कार, आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे गरमागरम मंचुरियनची रेसिपी। पावसाळा म्हटला की गरम गरम पदार्थ खावेसे वाटतात। तर बघा, अशा प्रकारे आपण मस्तपैकी मंचुरियनची रेसिपी आज पाहणार आहोत। 1 किलो पत्ताकोबी घ्यायचे आहे, अर्धा किलो शिमला मिरची आणि अर्धा किलो आपल्याला या ठिकाणी गाजर घ्यायचे आहे। या व्यतिरिक्तही तुम्हाला आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता। आपण सगळ्या भाज्या अगदी व्यवस्थित किसून घेतल्या आहेत आणि त्यानंतर आपण याला मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। 1 चम्मचभर मीठ याला पुरेसं होतं, जेणेकरून काय होईल की जो आपला भाजी आपण खिचून घेतली आहे त्या व्यवस्थित मऊ होऊन जाईल। त्यानंतर 15-1 मिनिटांनी याला काढून घ्यायचं आहे आणि बघा, भाजी थोडी मऊ झाली आहे। तर बघा, अशा प्रकारे यामध्ये चोळून चोळून आपण छोटे छोटे हाताने बॉल करून पाणी काढून घेणार आहोत, जेणेकरून काय होईल की याला जो आपण क्रंचीनेस हवा असतो मंचुरियन मध्ये तो येईल। आणि पाणी निघून गेल्यामुळे यामधलं जी हे पाणी आहे तेही आपल्याला वेस्ट करून टाकायचं नाही आहे, तर त्यातच आपण सूप बनवणार आहोत। आणि त्या हिशोबाने मुलांसाठी ही अतिशय पौष्टिक रेसिपी होणार आहे। बाहेरचे हॉटेल्स मधले लोक तेल कसा व्हेजिटेबल्स वापरतात हे आपण सांगू शकत नाही, त्यामुळे आपण घरच्या घरीच ही रेसिपी आज बनवणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे मी सगळे जे हे व्हेजीस होते त्यातलं पाणी काढून घेतलं। त्यानंतर आपण आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट करून घेतली आणि त्यानंतर जे हे आपण पाणी काढलं होतं त्यामध्ये थोडासा हा जो विकतचा थोडा रेडीमेड मसाला असतो सूपचा तो टाकून घेतला। याऐवजी आपण घरीही बनवू शकतो, पण यामुळे कशी टेस्ट उत्तम येईल आणि मुलांना आवडेल, त्यासाठी मी हा एक ट्राय केला आहे। तर बघा, अशा प्रकारे अगदी थोडंसं तेल टाकायचं भांड्यामध्ये आणि आपण ज्या ज्या व्हेजेस घेतल्या आहे त्या तेलावर सोडून द्यायचे। त्यानंतर आले, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे। लहान मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची थोडी कमी वापरावी। त्यानंतर आपण यामध्येच व्यवस्थित याला भाजून घेतलं की त्यामध्येच ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि सोया सॉस टाकून घेणार आहोत, जेणेकरून काय होईल की याची टेस्ट उत्तम येईल। आणि त्यानंतर आपण जो व्हेजिटेबलचा जो पाणी काढून घेतला होता तो पण यामध्ये टाकून देणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे हे सॉस सगळे व्यवस्थित भाजून झाले की त्यावर आपण थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत, जेणेकरून काय होईल की खाली भांड्याला चिटकणार नाही। त्यामध्येच आपल्याला मीठ पण ऍड करायचं आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि आपण बनवलेलं जे मिक्सचर होतं सूपच्या पावडरचं आणि पाण्याचं जे व्हेजीमधून निघालेलं होतं ते यामध्ये टाकून देणार आहोत। त्यानंतर आपण कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत 2 चमचे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून त्याचं एक पातळ असं पेस्ट तयार करून घेणार आहोत, जेणेकरून काय होईल की आपण जो सूप बनवणार आहोत तो अतिशय व्यवस्थित अशी त्याची कन्सिस्टन्सी होईल। आणि कलरसाठी आपण या ठिकाणी रेड कलर म्हणजे फूड कलर टाकून घेतला आहे। तर बघा, अशा प्रकारे याला व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण बॉल्सची तयारी करून घेणार आहोत। त्यामध्ये व्हेजिटेबल्स घेतले आहे, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, 2 वाटी मैदा आणि 1 रोस्टेड मसाला येतो तो घेतला आहे आणि आलं, लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे। आपण हे सगळे यामध्ये ऍड करून ठेवू आणि याचा व्यवस्थित असा गोळा बनवून घेऊया। यामध्ये मी रोस्टेड मसाला यासाठी यूज केला आहे कारण त्याचा कलरही थोडा रेड येतो आणि त्यामुळे मुलांनाही आवडतं आणि बाहेरच्या सारखे दिसण्यासाठी याची मदत होते। आपण त्या ठिकाणी रोस्टेड मसाला न वापरता जर रेड कलर टाकला म्हणजे फूड कलर जो असतो आपला तो टाकला तरीही चालेल। त्यानंतर मी या ठिकाणी लोखंडी कढईचा वापर केला आहे, जेणेकरून आपल्याला तेही आपल्या हेल्थसाठी चांगलं असेल। तर बघा, अतिशय उत्तम अशा प्रकारे तेलाचा वापर या ठिकाणी करणार आहोत। आणि घरचं तेल म्हटलं की अगदी व्यवस्थित असतं आणि बाहेरचं तेल म्हटलं की त्यातून ते तळण काढत असतात आणि आपल्याला अतिशय जास्त शिजवलेलं तेल आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं, म्हणून आपण ही पदार्थ हा आपण घरी बनवणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे छानपैकी याचे छोटे छोटे गोळे आपण बनवून घेणार आहोत आणि त्यानंतर याला आपण अतिशय मस्तपैकी कुरकुरीत असे बॉल्स तळून घेणार आहोत। तर बघा, अशा प्रकारे आपण तेलामध्ये थोडासा गोळा टाकून चेक करून घेणार आहोत की तेल व्यवस्थित तापलं की नाही। तर बघा, अशा प्रकारे छानपैकी हे बॉल्स आपल्याला तळून घ्यायचे आहे। पावसाळा म्हटलं की चमचमीत काहीतरी खाण्याचं मन होतं, पण बाहेरचं वातावरण असं असतं की त्यामध्ये आपण बाहेर जाऊन खाऊ शकत नाही आणि खाल्लं तर आपल्या हेल्थसाठी एवढं चांगलंही नसतं। तर बघा, अशा प्रकारे आपण छानपैकी हे बॉल्स तळून घेणार आहोत। सर्वच मुलांना, मोठ्यांना, सर्वांना आवडणारा हा पदार्थ होणार आहे आणि बाहेरचं खाल्ल्यापेक्षा अतिशय उत्तम असा पदार्थ हा आपण करतो आहे आणि घरी केलेल्या पदार्थाची उत्तम एक टेस्ट येते आणि सर्वांनाच आवडते। बघा, अशा प्रकारे आपण सगळे बॉल्स या ठिकाणी तळून घेतले आणि हे बॉल्स आपण थोडे थोडे सूपमध्ये टाकून घेऊयात। मुलांना आवडत असतील तर वेगवेगळेही तुम्ही देऊ शकता। तर बघा, अशा प्रकारे सूप छान शिजून तयार आहे। थोडेसे बॉल्स मी या सूपमध्ये टाकून बघितले, तर बघा, अशा प्रकारे छानपैकी आणि उत्तम टेस्ट पण झाली आहे। तर बघा, अशा प्रकारे छानपैकी हे मी बाउलमध्ये सर्व करणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि यानंतर कुठली रेसिपी तुम्हाला हवी आहे
घरच्या घरी आणि कमी बजेटमध्ये हे मला नक्की सांगा. याचा बजेट अतिशय कमी येतो. एका प्लेटचे आपल्याला बाहेर 80 ते 90 रुपये द्यावे लागतात, तर ही 150 रुपयात अतिशय हायजेनिक पद्धतीने केलेली अतिशय छानपैकी अशी रेसिपी आपली तयार झाली आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.